सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज आमच्या परिवारातील, आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या परिवारातील, समता सैनिक दलाच्या परिवारातील, सिद्धार्थ वाचनालयाच्या परिवारातील आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज आदरणीय आमचे भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ आणि असे अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय राहुलजी शिंदे सर यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। तसेच आमचे भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अरुणजी मेश्राम सर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। आजच्या या धम्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, अमरावती जिल्हा अध्यक्ष पूर्व, हे आपले अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आजचे सत्कार मूर्ती राहुलजी शिंदे सर आणि अरुणजी मेश्राम सर हे दोघेही आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या ठिकाणी स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। आणि अमरावती जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय आमचे बनसोड सर, ढोके साहेब, मेश्राम सर आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि महिला शाखेच्या सर्व या ठिकाणी आहे। शिंदे सरांचा काही विशेष नाही, एक भाषणाची अशी शैली, संचलनाची एक शैली आणि कोणताही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला असं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपलं संचालन करतात आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ते हिरावून घेतात असे आमचे शिंदे सर यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। तसेच आमचे दुसरे अरुणजी मेश्राम सर हे सुद्धा एक उत्साही असे, नेहमी पहा त्यांच्या चेहऱ्यावर असं हास्य राहतात आणि नेहमी आपल्या सगळ्यामध्ये मिळून मुसर यांचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। तरी आम्ही तिघांनी असं विनंती करतो, सर्वांना विनंती करतो, त्यांनी आपल्या महापुरुषांचं ते पूजन करतील असे त्यांना विनंती। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर मी शांतारामजी गिराम सर यांना विनंती करतो। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि।
वेरमणि सिक्खापदं समादयामि सर्वपापसहगणं कुशलस्य उपसम्पदा सचितपरियोधवनं एतं भूतानशासनं साधु 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 भुजं नमामि धर्मं नमामि संघं नमामि। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध की जय। विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। यानंतरच्या त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे। मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, कोषाध्यक्ष आमचे बाजाराव सर, आमचे भटकर सर आणि त्यांचा वाढदिवस दुसरा आहे शेंडे सर, हे सर्वजण आपले अरुणजी मेश्राम सर यांना ते शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो। Happy birthday to you. 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 इकडे आला तीन केलं आहे सांगता रे काय ओके नाही तुम करो करा 100 वर्षाला अरुण भाऊ आणि राहुल भाऊ तुम्ही करा 100 वर्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मला तुम्ही एकाच पाण्यात दोनात टाकलं हो पाठवलेले पहिले नाव ते नाव झाले होते आपले 2 नाव घेतले शेटे सरले आता मार्केट येतील नाही पण संध्याकाळी लक्षात घेणार प्रॅक्टिस होती भाई 10 दिन के लिए तुम्हारा भी नंबर है ना बाद में हाँ ये भाई लगाएगा खंडाने हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हा आदरणीय अरुणजी मेश्राम सर यांचा वाढदिवस अरुणजी मेश्राम सर त्यांनी नव्याने तेव्हा बौद्ध महासभेमध्ये ज्यावेळेस सामील झाले आणि त्यावेळेपासून अरुण भाऊंचा उत्साह त्यामध्ये खूप असा वाढला की त्यांना असं वाटलं की नाही बा आपला हा परिवार आहे, ह्या परिवारामध्ये आपण घरी तर राहतोच आपल्या परिवारामध्ये, पण आपल्या सुद्धा या परिवारामध्ये आपल्याला सगळेजण मिळून मिसळून राहतात, सगळेजण सामावून घेतात आणि ते पण वेळातला वेळ काढून आपल्या या भारतीय बौद्ध महासभेच्या मध्ये खरोखर उत्साह असा त्यांचा दर रविवारी पहा वंदनेला म्हणा कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये आवर्जून ते उपस्थित राहतात आणि खरोखर अरुण भाऊंचं एक आपल्या परिवारांना सांभाळून एवढं मोठं त्यांचा घरचा सर्व परिवार दिवसाच्या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदगाव प्रदेशाच्या वतीने
आपला हा परिवार भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेच्या परिवारातर्फे तसेच अमरावती जिल्ह्याच्या परिवारातर्फे आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयातर्फे आणि समता सैनिक दल यांच्या वतीने सुद्धा मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. शेंडे सरांकडे मी चांगल्या शुभेच्छा देणार. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर येतो ओटा तुझी ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही जानता जीवदाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. मी या ठिकाणी शहराचे अध्यक्ष विनंती करतो. विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचांकना. त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या परिवारामधील सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी आयुष्मान अरुणभाऊ शेंडे, आपला अरुणभाऊ मेश्राम यांचा आज वाढदिवस. त्यांनी या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्याचे हे खूप मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तीचा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय यांच्या वतीनं आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे माझा गेला परिवार यांच्या वतीनं सुद्धा मी त्यांना त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं, मंगलमय आणि निरोगी जावो अशी तथागत चरणी मंगल कामना करतो. यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करतो. आणि धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभा जी शेंडे यांना प्रथम सर्वांना जय भीम. सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा इथे वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान होतो, आदर होतो. त्यातूनच आज अरुण मेश्राम आणि राहुलजी शेंडे यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. त्यांना मी भारतीय बौद्ध महासभेतर्फे तसेच सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या संचालक मंडळातर्फे आणि समता सैनिक दलातर्फे तसेच माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. मेश्राम सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते डॉक्टर प्रमोदजी भालेराव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. भारतीय बौद्ध महासभेत आपण जो वाढदिवसाचा कार्यक्रम वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वावर संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
माता रमाई, माता भीमाई, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, राजकीय सल्लागार किंवा आणि आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित, धम्मपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अमरावती पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, आजच्या या वाढदिवसाचे प्रमुख आणि आदरणीय राहुल शेंडे सर हे अमरावती जिल्हा पूर्वचे कार्यालयीन सचिव आहेत. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर सर, भारतीय बौद्ध महासभेचे पूर्वचे संघटक आदरणीय मुकुंद मेश्राम सर, बडनेरा महानगरचे अध्यक्ष आदरणीय गेडाम साहेब, तसेच या सर्व कार्यक्रमाला उपस्थित माझे सगळे भीम सैनिक हो, सगळ्यांना एकदा जोरदार जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. आज संयोग असा आहे की दोघांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करायचा आहे. अरुण मेश्राम सर यांच्या बाबतीत मी तयारी करून आलेलो आहे आणि सरांसाठी मी त्यांचे जे सायंकाळी वेगळ्या शुभेच्छा देणार आहे. पण मनापासून आणि आता तर ते त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत, हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा ही प्रत्येकाला आपल्या मनातलं उलगडून सांगण्यासाठी मला वाटतं आणि माझी सगळ्यांना विनंतीच आहे की त्यांनी सुद्धा आपली गरज आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सहभाग होऊन हा जो प्रवास आहे तो सोबत न्यायचा आहे. तर ह्या अंतहीन प्रवासामध्ये आपल्याला एकामेकांना सोबती होऊन चालायचे आहे. तर सरांचं नाव जे आहे, मेश्राम सरांचं नाव, उठ मुला बागडती झाडावरती पक्षी किती. मी शिकत असताना मला ती कविता होती. तर सरांचं नाव अरुण आहे. अरुण म्हणजे होते सूर्योदय. म्हणजे ते त्यांच्या घरी जेव्हा त्यांचा जन्म झाला तर त्यांच्या घरात एक सूर्य आलेला आहे आणि तो अरुण माणुसकीवर ठाम विश्वास ठेवतो. म्हणजे अरुण ह्या नावाच्या व्यक्ती माणसाच्या माणुसकीवर ठाम विश्वास ठेवतात आणि त्यामुळे मित्र आणि कुटुंबियाचे नेहमीच प्रेम असते. आणि हा माणुसकीवर विश्वास ठेवल्यामुळे मित्रांचे आणि कुटुंबियाचे म्हणजे घरात सुद्धा ते वागताना ज्याप्रमाणे वागतात त्यामुळे त्यांच्यावर लोक ठाम विश्वास ठेवतात. अरुण हुशार, मजेदार, प्रेमळ आणि उदार आहे. त्यांचे गुण असे की ते हुशार आहेत, मजेदार आहे, त्यांच्यासोबत मित्रत्व करणाऱ्यांना माहित आहे की ते मजेदार सुद्धा आहेत, प्रेमळ आहेत आणि उदार सुद्धा आहे. जर मागे पुढे ते पाहत नाही आणि मुक्त विचार करणारे आहात म्हणजे स्वतः तुमची खोलवर जाणवतात. म्हणजे कोणतीही गोष्ट असो, चाहे ती समाजात असो, मित्रांचे काय आहे, याच्यापासून नुकसान काय आहे, माझ्या मित्रांसाठी आहे, हे आपल्या वक्तव्यातून ते व्यक्त करीत असतात. यन म्हणजे तुम्ही सर्जनशील आहात. आता मॅक्झिमम आपल्या लोकांची विचारसरणी अशी असते किंवा एक चौकट बनवून चालतो आपण किंवा याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही, एका लिमिट मध्ये राहायचं. पण अरुण नावाचे व्यक्ती जे आहेत ते असा विचार, या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, या जन्मदिनाच्या स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे हेच तथागताचरणी मी प्रार्थना करतो. आणि आपल्याला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि म्हणतो की आप जिए हजारों साल, साल के दिन हो 50,000, साल के दिन हो 50,000. आता आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी वाढदिवसाच्या संदेश घेऊन आले. महाकारुणिक सदागत भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना मी प्रथम वंदन करतो. धम्मपीठावर उपस्थित भारतीय बुद्ध महासभेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक दादाजी बोरकर सर आणि आजचे सत्कारमूर्ती राहुल सेंडेसर आणि मदनजी मेश्राम साहेब यांना मी सध्या वेळी करतो. आणि आज आपण या सत्कारमूर्तीच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सगळे भारतीय बुद्ध महासभा, समता सैनिक दल, सार्वजनिक सिद्धार्थ राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांना सुद्धा मला सप्रेम जय. आज आपण त्या दोन कार्यकर्त्यांचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वोच्च काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करत आहोत. आणि या सत्काराचं प्रयोजन असं की त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा वाढत गेली पाहिजे आणि समाजासाठी त्या ऊर्जेचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आपण हा सत्काराचा, सन्मानाचा सोहळा आपल्या भारतीय बुद्ध महासभेच्या परिवारामध्ये संपन्न करीत असतो. आणि फार अतिशय चांगली बाब आहे. कोणाचा वाढदिवस साजरा, आपण आपल्या घरात कोणी आपला वाढदिवस साजरा करत नाही, परंतु आपण आठवणीने भारतीय बुद्ध महासभा अक्षरशः बघण्याला शाखेची जे संकल्पना आहे, प्राध्यापक दादाजी बोरकर सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली संकल्पना ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे आणि आपल्याला धडा पाठ घेण्यासारखी ही संकल्पना आहे. म्हणून आपण जे कार्य करतो त्या कार्यकर्त्याचा सत्कार झाला पाहिजे त्या निमित्तानं म्हणून हा वाढदिवस आपण साजरा करतो. आणि नंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून परत ऊर्जा मिळते, काम करण्याचा उत्साह वाढतो. आणि म्हणून आज जे सत्कारमूर्ती आपल्यासमोर बसलेली आहे, राहुल सेंडेसर सर आहेत, त्यांचं काम फार चोखंदळ असं त्यांचं काम आहे. प्रत्येक कामात अगदी तरबेज आणि वक्तशीरपणा आणि नीटनेटकेपणा मी पाहत पाहिजे त्यांच्या कामामध्ये. काम कोणतेही असो, लेखणीचं काम असो, लिहिण्याचं काम असो, फील्डवर काम असो, ग्राउंडवर काम असो, ते अतिशय जबाबदारीने पार पाडतात. आणि या टीममध्ये जे काही कार्यालयीन कामकाज चालते त्या कार्यालयीन कामकाजाचे महामेरू आहे. एवढे कामकाजापर्यंत अपडेट ठेवणे, लिहिणे, त्याचा पाठपुरावा करणे, अतिशय असं सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर बसलेलं आहे. त्यांचा आपण येथे सत्कार केलेला आहे. आणि दुसरे आपले सत्कारमूर्ती मदनजी मेश्राम साहेब यांचाही आपण मोठ्या आनंदाने सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे. त्यांना मी पाहतो गेल्या 1 वर्षापासून. आपल्या बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमामध्ये जे सगळे असतात, सकाळी येतात, बाबासाहेबांना मानवंदन देण्यासाठी जेव्हा जमतो तेव्हा ते असतातच. आणि जिथं कुठं आपण जातो ते आपल्यासोबत असतात. त्यांचाही उत्साह चांगला असतो आणि त्यांनाही असा उत्साह मिळत राहो, भविष्यामध्ये ते आपलं कार्य करत राहावं अशा त्यांची मंगल कामना करतो. आणि या दोघाही सत्कारमूर्तींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय. धन्यवाद भटकर सर. विनंती करतो की त्यांनी वाढदिवसाच्या बुद्ध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारा अशोक सम्राट यांना त्रिवार वंदन आणि सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन आणि उपस्थित सर्व श्रोते यांना जय भीम. आणि आजची जे सत्कार मूर्ती आहेत 2 आहेत, अरुण भाऊ मेश्राम आहे आणि राहुलजी शेंडे आहे. जर दोघांचेही गुण गात बसलो तर खिचडी होऊन जाईल, कोणता भात न कोणती डाळ काय समजणार नाही. म्हणून जर बोलायचं म्हटलं तर ते माझे खूप वर्ष आम्ही सोबत म्हणजे जे 9-10 वर्ष सोबत आहेत ते. पण आता जर पाहिलं अशा खाली तो दिसत नाही. तो आता इतके वर्ष मी राहिलो होतो त्यांना असं कधीच अनुभवलो नाही जे आता अनुभवता. आता ते हिऱ्यासारखे चमकून राहिले. कधी एकदम सोजवळ आणि नम्रपणे काम करणारे, कधी आर्ग्युमेंट नाही, काही नाही, निमूटपणे शांतपणे. कारण
वर्करमध्ये वादविवाद असतात, पण ह्या व्यक्तीचा मला जो अनुभव आहे माझ्या परीनं एकदम शांत सोजवळ आणि कुणाचं लेनदेन नाही, काही नाही आणि असे शौक पान नाही. फक्त एकच शौक होता, जेवलं तर पान खाणे. हाच एक शौक त्यांनी पाळला होता एकदम चांगला. आणि आता ते हिऱ्यासारखे चमकत. मलाही असं अचंबा पडते की बुवा हे इतकं शांत माणूस इतकं कसं चमकून राहिले, हे मला असं म्हणजे असं हे गुण त्यांनी सुप्त गुण दिसले. हे गुण कधी दबत नसतात, गुण कधी उधळे. ते म्हणतात ना पाण्याचे बाळाचे पाय पाण्यात दिसतात, त्याचे पाय आता 60 वर्षानंतर मला ते जाणून राहिले. तर त्यांच्याकरता 2 लाईनी. तारों में अकेला चांद जगमगाता है, तारों में अकेला चांद जगमगाता है, मुश्किलों में अकेला इंसान ही डगमगाता है. तारों में अकेला चांद ही जगमगाता है, मुश्किलों में अकेला इंसान ही डगमगाता है. कांटों से मत घबराना मेरे दोस्त, कांटों से मत घबराना मेरे दोस्त, क्योंकि कांटों में भी एक आपके जैसा गुलाब होता है, एक आपके जैसा गुलाब होता है. विराम देतो. यानंतर त्या पदवर आपले सत्कार मूर्ती अरुण मेश्रामजी शेंडे सर आणि इथोपक्षी दुसरे पदाधिकारी यांना गरम दिसतात. त्या गरमी सहित पदार्थात दोघी उत्साही माहीत नाही. ते आता 2-3 वर्ष जॉईन झाले. ती ॲक्टिव्ह वर्कर दिसतात का, कधी त्यांना नाराजी नाही पाहिजे, आपला सहकार करता. शेंडे सरचं माहिती आहे तुम्हाला. तसेच राहावं, त्यांची आरोग्य निरोगी राहावं ही तथागत प्रार्थना करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या तर्फे अशोक भाऊ बनसोड यांना मी विनंती. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महामानवांना माझा त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, बंडेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय गेडाम सर, तसेच कार्यकर्ते यांना माझा सप्रेम जय. आज दोघांचाही वाढदिवस असल्याने मला आपला परिवार, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, हे थोडं ना थोडं आपण जाणीव ठेवतो. आपला परिवार यांच्या कार्याला आपण सदैव पुढे राहतो, हे जाणीव आपण ठेवलेली आहे. आणि या कार्याला जी वाढदिवसाचं होते, सगळ्यांचे वाढदिवस होतात परिवारामध्ये, एवढं आनंदमय प्रमाणे होते की घरच्यांना आपल्याला वर्षभर पुरते की बा चला आपला वाढदिवस आहे. जन्मापासून तर आपल्याला करतातच, जन्मापासून आपली जाणीव राहते की आपला वाढदिवस होतोच राहते. पण ह्या परिवारामध्ये असा छान वाढदिवस होतो की सगळ्यांना मन भावक होते की बा वाढदिवस आज शेंडे सरांचा आहे, अरुण सरांचा आहे. असं एका हप्त्यापासूनच आपल्याला हे होऊन जाते की चला सरांचा वाढदिवस आहे. चला बरं असो, काही जास्त मी बोलत नाही, पहिल्यांदा एवढं बोललो. शेंडे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अरुण मेश्राम सरांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण एवढे बोलायची हिंमत केली त्याच्याबद्दल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या सर्वांना त्रिवार वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी अरुणजी मेश्राम यांचा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने साजरा करत आहोत. शेंडे यांचा पण वाढदिवस आहे, परंतु संध्याकाळी त्यांच्या शांत स्वभाव आहे. अशा प्रकारे अरुण मेश्राम यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालयातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी आयुष्य मिळो अशी तथागत चरणी मंगलकामना करतो आणि सोबतच माझा वाढदिवस जरी संध्याकाळी असला तरी मी त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना सुद्धा निरोगी आयुष्य लाभो अशी तथागत चरणी मंगलकामना करून मॅडम यांना विनंती करतो. अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा आणि न्यायाचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धांचेच विचार समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हीच विचार राज्यघटनेत उतरवणारे महाकरुणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही माझा त्रिवार वंदन आणि व्यासपीठावरील धम्मपीठावर उपस्थित आमचे आदरणीय बोरकर सर यांना माझा जय भीम. आपण सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना पण माझ्या सप्रेम जय भीम. आता वाढदिवस म्हटला सरांचा, अरुण भाऊचा आणि शेंडे सरांचा. तुम्ही दोघंही जण आम्ही दोघंही संध्याकाळी काही राहणार नाही आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही येऊ पण शकत नाही कारण आमचं सकाळचं बिझी शेड्यूल असते आणि पण आम्हाला खंत वाटते की आपण वाढदिवसाला येऊ शकलो नाही. आज मी मोबाईलही नाही पाहिला की सरांचा कोणाचा वाढदिवस आहे. तर आज ताई म्हणून संगीताताई शेंडे सरांचा वाढदिवस आहे, अरुण भाऊचा वाढदिवस आहे. आम्हाला काहीच माहीत नाही गड्या. आता मोबाईल पाहिला म्हटलं चला आपण या कार्यक्रमाला तरी आज उपस्थित आहोत. त्यानिमित्तानं मी राहुल भाऊ शेंडे सरांना माझ्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि अरुण भाऊ शेंडेला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि भगवान गौतम बुद्ध, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना माझं त्रिवार वंदन. मी आज माझ्या रामटेके परिवार आणि भारतीय बौद्ध महासभा बंडेरा आणि भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय या सर्वांतर्फे मी शेंडे सर आणि निशांत साहेब यांना वाचायच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाकारुणिक कथाविनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना त्रिवार वंदन, विनम्र अभिवादन. आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय अरुण भाऊ मेश्राम यांच्या या 65व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित झालात. आजच्या या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, कोषाध्यक्ष डॉक्टर प्रमोद भालेराव सर, मुकुंद मेश्राम सर संघटक, भाटकर सर संघटक, त्याचप्रमाणे या भारतीय बौद्ध महासभा बंडारा शाखेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडा, उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या महिला पदाधिकारी, बंडारा शाखेचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सप्रेम जय भीम. हे आतापर्यंत आपण अरुण भाऊ विषयी खूप असं त्यांचा कार्याचा गुणगान हे आपल्या या भारतीय बौद्ध महासभेला जुळले आणि तेव्हापासून आपण पाहतो की अतिशय प्रामाणिक आणि नम्र माणूस आणि आपल्या या कार्याला जे आहे तन मन धन आणि नेहमी सहकार्य करणार आहेत आणि प्रत्येक कामात जर आपण बरीचशी कामं आपल्याला न सांगतात आपल्या ज्या जिथे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी करू टाकतात. इथे वाचनालय ते आपण जर कार्यक्रम घेतला तर ते पाहतात की मला काय करायचं आहे न सांगता ते काम करतात. म्हणजे स्वतःहून असं आहे आणि नेहमी आपले आनंदी असतात. कधी जयमेन घेतला की ते बिलकुल हसत खूप आहे आपला कुठे असं ते तुरतूर आपला फिरत राहतो. असं एक उत्साही आणि चुणचुणीत असं व्यक्तिमत्व म्हणजे महासभेला एक चांगलं असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. एखाद्याच्या वंदनेला जर ते हजर नसले तर लगेच माणसाच्या मनाला होऊ लागते की आज अरुण भाऊ दिसून नाही राहिले, कुठे गेले, कुठे कामात तरी नाही होऊन आपल्याला निश्चितच जाणवते. मला तरी निश्चित जाणवते दिसत नाही आपला त्यामध्ये एक अग्रगणी असणारे म्हणजे आपले अरुण भाऊ आहेत. त्या अरुण भाऊंना त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभोत, त्यांना उदंड आयुष्य लाभवत, उदंड आयुष्यापेक्षाही त्यांना उत्तम असं आरोग्य लाभवत. उत्तम आरोग्य लाभलं की आपलं निश्चित असं आयुष्य मात्र वाढतच जाते. शेंडे परिवाराच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या परिवाराच्या वतीने
म्हणजे आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा शाखेतर्फे सुद्धा आणि सर्वांगी सिद्धार्थ वाचनालय संत सैनिक दलाच्या वतीने मी तथागत चरणी प्रार्थना करतो की अरुण भाऊंना उत्तम निरोगी आणि उदंड आयुष्य लाभोत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज मोठ्या हर्ष उल्हासाने इथे 2 व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे भारतीय बौद्ध महासभेतर्फे. म्हणून त्यांच्यासाठी एकच वाक्य मी तुमच्या समोर ठेवतो. बहुजनाचे कार्य तुझ्या हातून, बहुजनाचे घडो भेट तुझी माझी, घडो की नाही घडो, घडो की नाही घडो, कार्य तुझ्या हातून बहुजनाचे घडो भेट तुझी माझी, घडो की नाही घडो, घडो की नाही घडो, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, तुला पहावया नैन हे आतुरले, तुला पहावया नैन हे आतुरले, लागली ओढ जीवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा. मी आपला सदैव ऋणी राहील आहेच आणि सोबतच आज सायंकाळी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. जय भीम. तथागत सम्यक संबुद्ध धर्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेराच्या परिवारातील 2 कार्यकर्ते यांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक, हा सर्व एकत्रित कारभार आपण करीत आहोत. निश्चितच वाढदिवसाच्या निमित्तानं एक नवीन ऊर्जा देण्याचं काम आपण करतो आहे एकमेकांना. खरं म्हणजे वाढदिवस झाला की आयुष्याचं 1 वर्ष कमी होत जातं. हा निसर्गाचा नियम सर्वांना माहीत आहे. आनंदही करा. शेवटी काय की आयुष्यामध्ये आलेल्या क्षणाला स्वीकारा. गेल्या अनेक वर्षापासून ते डोक्यामध्ये होतं की आपण काय देऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही सोबतच्या, तर किमान वाढदिवसानिमित्त एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचं अभिनंदन करावं. आणि अशा आशयाचा हा उपक्रम हळूहळू आता पुढे चालत आहे. आज शेंडे सर आणि अरुण मेश्राम सर दोघांचे वाढदिवस आहेत सामोर एकाच दिवशी आणि 1 जुलै अशी तारीख आहे. तर एकंदरीतच हा प्रवास निश्चितपणे असाच पुढे जात राहो. खरं म्हणजे आजचे 2-4 कार्यक्रम एवढे व्यस्त आहेत सकाळपासून, अलीकडे येऊन एक पाऊल ते पुढे जात आहेत असं त्यांचे एकंदरीत अनुपालन किंवा अनुकरण करण्यावरून सिद्ध होते. फार लवकर त्यांनी आपल्या सर्वांना समजून घेतलं आहे. वाढदिवसाचे निमित्त आहे, पण एरवी जेव्हा पाहतोय मी रेल्वेचे कर्मचारी आणि कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपणही बरेचसे लोक कर्मचारी आहोत, कुलीवर्गीय म्हणून वाटलं. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य मजुरांनी बाबासाहेबांची चळवळ करून मिळवून दिलं. त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी खूप मेहनत केलेली दिसते मला. आणि मी नेहमी सांगत असतो या गोष्टी की रेल्वे मार्गाने कोणत्याही मार्गाने जा, त्यांचे जे क्वार्टर असतील त्या ठिकाणी त्यांनी पेटीची पेटी बनवून ठेवली आहे. तिला निळा रंग देऊन ठेवला आहे. त्या ठिकाणी त्यांनी झेंडा उभा करून ठेवला आहे. हे कशाचं लक्षण आहे? 5-6 लोकांचं क्वार्टर ते जास्तीत जास्त एका लाईन मधलं, पण त्या 5-7 लोकांनी मिळून बाबासाहेबांच्या चळवळीला इतकं प्रामाणिकपणे जोपासलं की खऱ्या अर्थाने तुमचं आणि माझं देखील ते शक्य नाही.
मला देखील ते शक्य झालं नाही. ते शक्य गोष्टी या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी करून दाखवलं आणि त्यामुळे ते निश्चितच धन्यवादास पात्र आहेत असं मला वाटतं. एकंदरीतच अरुण भाऊंना जेव्हा पाहतो आपण, आता माझं ऑब्झर्वेशन सर्वीकडे आहे, मी सर्वांच्याचकडे लक्ष ठेवून असतो. अलीकडच्या काळात जरी ते जुळले, पण आता आमच्या डोंगरे साहेबांनी सांगितलं की हिरा शेवटी कोळशामध्ये असतोच, खाणीमध्ये असतोच, तो कुठं ना कुठं चमकतोच. मी त्यांना अलीकडे पाहिलं आहे. मग ते अमरावतीचे कलेक्टर ऑफिसचे आंदोलनं असतील, अमरावतीच्या सभा असतील, त्या वेळेस त्यांनी प्रामाणिकपणे आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे. पण आपल्या कर्तव्याच्या ज्या ज्या ठिकाणी नेमले होते त्या ठिकाणी ते स्वतः हा कॉन्फिडन्स, हा विश्वास देण्याचा प्रयत्न आहे. मला माहित आहे की मिश्राम साहेब आहेत आणि तिथंही आहेत, गुरु नेतात. आज त्यांना शक्य झालं. त्यांनी दोन्ही कार्य साधले, धर्मकार्यही साधलं आणि आपल्या चळवळीचं रेकॉर्ड प्रमाणे असतीलच त्या वेळेस. माझी सर्वांनाच विनंती आहे, पण एका व्यक्तीसाठी नाही जोपासायची आहे, ती सर्वांसाठी जोपासल्या गेली पाहिजे. प्रत्येकाच्या वाढदिवसाला प्रत्येकाने आलंच पाहिजे. इमर्जन्सी एखादीच असू शकते, ती भाग आपण समजू शकतो, पण जर अशा प्रकारे प्रत्येकच ठिकाणी आपलं योगदान पटलं पाहिजे. पण त्याला एक मर्यादा आहे, मात्र हे शेवटी आहे. कारण की तुम्हाला सर्वांना तिला अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिले घोडेस्वार, सर्वच प्रयोग करून पाहिले ना आपण. कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा आहे. कारण की वेळ